तर माजिद बलोच प्रथम स्ट्राईक घेताना व नॉन स्ट्राईकला असलेले जितेश राऊत स्वराज. हा तेज तर्रार गोल चेंडू टाकला जातोय, बुंद्याचा वापर केला जातोय, चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक रोहित काही चूक न करता चेंडू अडवला जाते, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक अचूक टप्प्याची गोलंदाजी किती महत्त्वाची असते, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटक सर्कलच्या बाहेर. आता मात्र टप्पा चुकला, परंतु चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूला, तिथं अडवला जाते. तत्पूर्वी मात्र संघाचं खातं वैयक्तिक खातं उघडलं जाते माजिद बलोच यांच्या माध्यमातून. 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या फलकावर लागते, ती बिनबाद 1 अशी धावसंख्या. जितेश राऊत प्रथम स्ट्राईकला. आणि स्वराजबद्दल म्हणायचं झालं तर थोड्याच कालावधीत 2-3 वर्षाच्या अवधीतच आपला ठसा क्रिकेट विश्वावर आपला ठसा ओंपून आम्ही का वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून खेळतो. आता मात्र टप्पा चुकला, आता त्या मात्र दंडित केलं जातंय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेत. पंचांचा इशारा येतोय, 6 धावणे आणि संधी जाते डीजे मास्टरला. मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नसताना हो मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. धन्यवाद डीजे. तर खणखणीत काऊ करण्याच्या दिशेत मारला गेलेला षटका आपले मनसुबे दाखवून दिले जितेश राऊत यांनी. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. आता मात्र तर जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कट घेऊन मैदान अपुरं असल्या कारणाने जातोय डी मध्ये. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरात. 4 चेंडूची सांगता होते आणि 4 चेंडूमध्ये फलकावर धावा लागल्या जातात. आज जितेश राऊत वैयक्तिक 6 धावा व नॉन स्ट्राईकला असले माजिद बलोच वैयक्तिक 1 धावावर खेळताना आणि 1 लेग बाईज, अशा एकंदरीत 8 धावा फलकावर लागल्या दिसतात. पुन्हा एकदा स्वराज पुन्हा बुंदा येत्या पद्धती अप्रतिम चेंडू, अचूक टप्पा होता, जोरकस मारला जातोय आणि चेंडू मात्र यष्ट्यांवर लागला जातोय, आदळला जातोय. आता मात्र जितेश राऊतला दाखवला जातोय तो तंबूचा रस्ता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्षेत्ररक्षक प्रमोद यांच्या माध्यमातून सरळ थेट यष्ट्यांवर मारला गेला आणि हा मात्र पहिला गडी बाद होतोय तो बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा. डीजे आता मात्र नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, ज्यांनी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपला हाहाकार माजवला जाते, तसं स्वप्नील नाईक लालू या नावाने संबोधला जातो. तोच मात्र आता मात्र मैदानात जाताना दिसतोय. माजिद बलूच एका बाजूने सलामीला आलेले व आता माजिद बलूच यांना जुडले जातात ते स्वप्नील नाईक. पुन्हा एकदा स्वराज. हा मात्र परत बुंदा पद्धतीचा चेंडू जाते बॅटची कड घेऊन डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागते. ते पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकात 1 षटकार व्यतिरिक्त 1-1 अशा 3 धावा दिल्या गेल्या. यामध्ये धावसंख्या पहिल्या षटकानंतर फलकावर लागते त्या 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. डीजे तर पहिलं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा लागल्या जातात त्या 1 गडी बाद 9 जितेशला धावबाद करवलं गेलं. त्या षटकामध्ये वैयक्तिक 7 धावा काढून जितेश तंबूत परतला गेला
आता मात्र स्वप्नील प्रथम स्ट्राईकला, गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक किरण. लालू यांच्यासाठी हा मात्र डायवेस्टरचा चेंडू, चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 10 धावा. एक गडी बाद अशी 10 अशी धावसंख्या. पहिल्या फेरीतला आजच्या दिवसातला दुसरा सामना. पहिल्या फेरीत सामने सामने लढताना बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठेवली यांच्यामध्ये. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारला जातोय, परंतु चेंडू जातोय यष्टी रक्षकांकडून थोडीशी गफलत होते आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे. एकेरी दुहेरी धावफलक हलता ठेवताना लालू व माजिद. पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकात 9 धावा फटकावल्या गेल्या. आता मात्र दिशा अचूक टप्प्याची दिशा गोलंदाजी केली जाते. गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू टाकले. 2 चेंडूवर 1-1 अशा 2 धावा आल्या. धावसंख्या 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या फलकावर. पुन्हा एकदा किरण. आता मात्र फुलटॉसमध्ये चेंडू होता. एक झेल होता, झेल सुटला जातोय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सरळ यष्ट्यांवर मारला जातोय, परंतु यष्ट्यांचा वेध काय क्षेत्ररक्षकाला घेता नाही. एक चोरटी धाव घेतली जाते ती स्वप्नील यांच्या माध्यमातून. स्वप्नील यांची वैयक्तिक धावसंख्या 2, संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 12. एक षटक 3 चेंडूनंतर धीऱ्या धीऱ्या गतीने स्कोरबोर्ड हलता ठेवताना दिसतात दोन्ही फलंदाज. बॅटचा फेस अजून काय ओपन करून देता येत नाही, कारण 2 मॉन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं. त्या षटकामध्ये हाणामारीची षटकं असतात, धावा जमवायच्या असतात, परंतु गोलंदाज वर्चस्व ठरताना दिसत आहेत ते. राकेश प्रतिष्ठान डाव्या स्टोरचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातोय. तिथं जातोय डी मध्ये. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. दुसऱ्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावा, हाणामारीच्या षटकाचं एकेरी दुहेरी धावावर समाधान मानावं लागतंय ते बोनकोडे 11 संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा किरण. अचूक टप्प्याची गोलंदाजी आज बघायला मिळते ती गोठवली संघाकडून. फुलटॉसमध्ये चेंडू हवेत झेल, परंतु झेल सुटलाय. तिथं मात्र आदेश यांच्याकडून गफलत होते, त्याचा भुर्दंड दिला जातोय. तो गोठवली संघाला फायदा मिळतोय, बोनकोडे 11 संघाला. आता मात्र जिथं डॉट बॉल म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती, डॉट बॉल होता, तिथं मात्र गचाळ क्षेत्ररक्षणाने दिल्या गेल्या 4 धावा. डीजे शिंगाला मासा नवरा जायला गो, निवटे मांडवन गो, मांडवन गो, मांडवन उऱ्या मारेना निवटे मांडवन गो. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या फलकावर लागली गेली 17 धावा. एक गचाळ क्षेत्ररक्षण अचूक टप्प्याची गोलंदाजी गोठवली संघाच्या गोलंदाजांकडून बघायला मिळते. आता मात्र पुढे सरसावून मारला गेला. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत. तिथं अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण होतोय आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर फक्त दिली जाते ती 1 धाव. माजिदला अजून याच्यापर्यंत बॅटचा फेस का ओपन करून दिला गेला नाही. ते गोलंदाजाच्या मध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी केली झाली. 2 मॉन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली. धावसंख्या फलकावर लागली ती 18 धावा. डीजे आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. फुलराणी केव जायली दिवानी, तू माई फुलराणी केव जायली दिवानी, मना सोडून गेली गो. डीजे. तर अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी केली गेली. त्याच्यावर एक स्वप्नील नाईक यांना मिळाले एक जीवदान. त्यानंतर माजिद बलोच यांनी मारलेला फटका सिलिमिडॉनच्या दिशेत. तिथं केलेलं ते गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचा भुर्दंड 4 धावाने पडला गेला. धावसंख्या फलकावर 2 षटकानंतर 18 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगलं जातंय, फैलावलं जातंय आणि वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक स्वराज मात्रे. आता मधल्या स्टेअर चेंडू, चेंडू ढकाल जोरदार मारलाय. जोरका चेंडूच जाते लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत. तिथं आडवेपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण. थोडीशी खराब फेकी, परंतु चांगलं बॅकअप केलं जातंय किरण यांच्या माध्यमातून. 1 धावावर समाधान मानावं लागतंय ते
माजिद यांची वैयक्तिक धावसंख्या फलकावर लागली गेली 9 धावा. सांघिक संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 अशी धावसंख्या. 7 चेंडूमध्ये 9 धावा म्हणजे किती अचूक टप्प्याची गोलंदाजी असेल. पुन्हा एकदा हा मात्र धोनीच्या स्टाईलने मारलेला हेलिकॉप्टर शॉट आणि तो जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत 6 धावेने. आणि आता मात्र अप्रतिम फलंदाजीचा नमुना आपल्याला बघायला मिळतोय तो स्वप्नील नाईक यांचा सोडलेला तो कॅच कितपत महागात पडणार, कारण आतापर्यंत हा मारलेला षटकार आपले मनसुबे दाखवून जातोय आणि संघाची धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 घरात. पुन्हा एकदा स्वराज, पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम तेज तर्रार गोलंदाज केली जाते. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी समीकरण गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये चाललेली ही बॅटल. तुम्ही एक षटकार मारलास पुढचा चेंडू का नाही चांगला टाकणार, आणि तशाच प्रकारचं गोलंदाजी काही दडपण न घेता अचूक टप्प्याची गोलंदाजी स्वराज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वराज ह्या षटकातील 4था चेंडू. फुलटॉस चेंडू दिला, थोडासा जोरदार असल्या कारण काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आता मात्र झेल टिपला जातोय आणि चेंडू जातोय तो झेल टिपला जातोय आणि पंचांकडे थोडीशी दाद मागण्यात येते. बिमार पद्धतीच्या चेंडूची दाद मागली जाते ती स्वप्नील यांच्या माध्यमातून. आणि पंचांमध्ये सल्लामसलत होताना दिसते. बघा पंचांचा इशारा येतोय काय आहे ते. तर पंचांमध्ये सल्लामसलत करताना दिसत आहेत या तर पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि पंच विचारविनिमय करून निर्णय देतील. डीजे प्यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, सोना नहीं चांदी नहीं यार तू मिला आए प्यार करने. यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे, सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला अरे प्यार करने. तर पंचांचा इशारा आणि बाद करवलं जात आहे. अतिशय अप्रतिम झेल टिपला गेला, काही चूक न करता क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला गेला व दुसरा फलंदाज बाद झाला. स्वप्नील नाईक यांनी स्वप्नीलने आपले मनसुबे दाखवून दिले गेले. षटकार मारला, त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली गेली स्वराजच्या माध्यमातून. एक डॉट बॉल टाकला ना, आताच्या चेंडूवर मात्र झेलचित करवलं गेलं.
गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2021चा थरार. आजचा ह्या स्पर्धेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसाच्या पहिल्या फेरीतला सामना झाला मच्छिलेवन नेरुल कॉलनी विरुद्ध एकविरा ऐरोली. तर एकविरा ऐरोली संघाने पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला गेला. त्यानंतर मात्र बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठवली यांच्यामध्ये दुसरा सामना, पहिल्या फेरीतला दुसरा सामना ती लढत रंगली जाते. त्या लढतीत आता मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाने व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. व नंतर बोनकोडे 11 बोनकोडे संघाची फलंदाजी करताना 2 षटकं आणि 3 चेंडू टाकून पूर्ण 3 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागलीच गेली ती 25 धावा. आणि आता मात्र पंचान कर्वे बाद करवलं गेले आणि अशा प्रकारे दुसरा हादरा बसला. स्वप्नीलला मात्र बाद करवलं. वैयक्तिक पहिली सफलता संघाला, दुसरी सफलता मिळाली ती गोठवली संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं सांघिक तिसरं षटक पुरं करताना स्वराज ह्या षटकातील आत्तापर्यंत 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र एका बाजूने नेटाने लढताना दिसतोय तो माजिद बलोच. नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव ज्यांनी ओपन क्रिकेटला सुद्धा हाहाकार माजून सोडला तोच माजिद बलोच स्ट्राईकला, स्वराजला गोलंदाजीला तोंड देतील. आता मात्र मधल्या स्टोअरचा चेंडू जोरकस मारला. चेंडू जातोय लॉंगआउटच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागलं जातंय ते माजिदला. एकेरी दुहेरीचं क्रिकेट बघायला मिळते माजिद यांच्या बॅटमधून. अजूनपर्यंत गोलंदाजाने टाकलेली टिचून गोलंदाजी त्याच्या जोरावर जखडून ठेवलंय, बांधून ठेवलं गेलंय ते बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. धावसंख्या फलकावर लागते ती 26 धावा, 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या. दरम्यान नवीन फलंदाज परशुराम स्ट्राईकला व स्वराज यांच्या गोलंदाजीला तोंड देतील. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक पुरं करताना आता मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पंचा. तिथं गफलत होते क्षेत्ररक्षकाची. एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी धावतायत. दुसरी धाव रनिंग करता आता मात्र गलती केली, मिस्टेक केली. मनसुबे काय आवरले गेले नाही. माजिद यांना यस नो करताना मात्र आपली विकेट फेकली गेली. धावांचा तुतवडा होताच. एकेरी दुहेरीचं क्रिकेट चालू होतं तिथेच हा असा आत्महत्यासारखा प्रयत्न झाला गेला आणि अचूक क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि माजिदला मात्र धावाच्या रूपाने तंबूचा रस्ता दाखवला गेला. डीजे एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. जखडून ठेवलंय गोलंदाजांनी. मात्र धावसंख्या फलकावर लागली गेली ती 27 धावा, 3 गडी बाद 27 अशी धावसंख्या फलकावर लागली गेली. आता मात्र शेवटचे 2 षटकं असतील, 12 चेंडू शिल्लक असतील. कितपत धावा जमवणार परशुराम व मंदार. एक नवी मुंबई क्रिकेट विश्वातली मोठे 2 संघ बोनकोडे 11 बोनकोडे सारखा संघ खेळताना दिसतोय. समोर राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराजने जी गोलंदाजी केली, अप्रतिम अचूक टक्क्याची गोलंदाजी केली गेली. आता वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक रुणाल राईट हँड ओव्हर द विकेट मारा. परशुराम आता मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू आणि सोडून दिलाय. चेंडू पंच दंडित केलं जाते पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात. 3 बाद 28 अशी धावसंख्या. दरम्यान पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येत आहेत रुणाल. फुलटॉस चेंडू ढकलला जातोय तो लॉंग ऑफ बॉडीच्या दिशेत. अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुरेख फेकी होते. तत्पूर्वी मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते ती परशुराम यांच्या माध्यमातून. परशुराम यांना सुद्धा जखडून ठेवलं जाते. गोलंदाज अचूक टप्प्याची घरूनच मनसुबे बांधून आलेत की टप्पा घेऊन आलेत की असंच काहीतरी गोठवली
संघाचे गोलंदाज करताना दिसत आहेत. एक षटकार व 2 षटकार व 1 चौकार फक्त आतापर्यंत मोजले गेलेत. एवढ्याच बाउंड्री मोजले गेलेत. आता पुन्हा एकदा पंचांकडून दंडित केलं जाते. उजव्याष्टीच्या बऱ्याच बाहेरून जाणारा चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट चालू असताना आता मात्र लागोपाठचे चेंडू अवांतर टाकले जातात रुणालच्या माध्यमातून. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू टाकले गेलेत. पुन्हा एकदा आता मात्र मधल्या चेंडू जाता येतो मिड विकेटच्या दिशेत. तिथं आडवेपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतं परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 31 धावा. 3 गडी बाद 31 अशी धावसंख्या. आतापर्यंत ह्या डावातील 10 चेंडू शिल्लक. पहिल्या सामन्यात 60 धावा फटकावल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. आता मात्र थोडंसं जखडून ठेवलं जाते. हा मधल्या चेंडू बॅटची कट घेऊन हवेत पॉईंटच्या दिशेत झेत उडलाय आणि आता मात्र परशुराम बाद होतोय. अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय ते किरणच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. चौथा गडी बाद होतोय तो बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा. 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या फलकावर. तर अतिशय अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी आज पाहायला मिळते ती राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाच्या माध्यमातून. स्वराज यांनी पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा मोजल्या गेल्या त्या 9. दुसरं षटक किरण यांनी टाकलं. त्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या 9 व तिसरं षटक टाकलं स्वराज यांनी. त्या षटकामध्ये स्वराज यांनी धावा मोजल्या गेल्या 9. म्हणजे तर प्रत्येक गोलंदाजाने धावा मोजल्या त्या 9, 9 आणि 9 27 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर आता मात्र चौथं षटक प्रगतीपत्र असताना 3 चेंडू टाकून पूर्ण झाले. त्या 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 4 धावा मोजल्या गेल्यात. म्हणजेच फलंदाजांना बोनकोडे 11 संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं जातं. आता मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेत तिथं चेंडू अडवला जातो. सुरेख फिक्की करते. तत्पूर्वी मंदार यांची 1 धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या एकेरीने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 32च्या घरात. अतिशय सुरेख अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते ती राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाच्या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा रुणाल राईट हँड ओव्हर द केट. आता मात्र शस्त्र वापरलं गेलं व यष्टिरक्षकांनी काही चुकना चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू जाते. हाणामारीचं षटक असताना त्या स्लॉगओव्हरचे षटक असताना त्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी केली जाते ती राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाच्या गोलंदाजांकडून. आता मात्र ह्या षटकातील शेवटचे 1 चेंडू शिल्लक असतील. डावातील 7 चेंडू शिल्लक असतील. हा मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्विंग अँड मिस केला जातोय. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. षटक संपतोय क्रमांक 4 आणि ह्या षटकामध्ये 2 वाईड धावा मोजल्यानंतर सुद्धा एकूण धावा मोजल्या गेल्या 5 आणि संधी जाते DJ मास्टरला. DJ धन्यवाद DJ. जिथे बोनकोडे 11 संघाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. त्यामध्ये माजिद बलोच, जितेश राऊत, स्वप्नील नाईक यांच्यासारखे परशुराम सारखे मोठमोठे फलंदाजांनी नवी मुंबई क्रिकेट विश्वावर आपला ठसा उमटवला. चौकार षटकारांची आतषबाजी होईल असं काहीतरी वाटत असताना ती केलेली टिचून गोलंदाजी केलेली राकेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून केलेली ती टिचून गोलंदाजी. त्या गोलंदाजीच्या जीवावर जखडून ठेवलं गेलं. 4 षटकं पूर्ण झाली. 4 षटकांतर फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 8च्या सरासरीने 32 धावा. 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या. बाद झाले माजिद बलोच पहिल्यांदा बाद झाले 9 चेंडूमध्ये 10 धावा फटकावल्या गेल्या. त्यानंतर जितेश राऊत यांनी 3 चेंडूमध्ये 6 धावा फटकावल्या गेल्या. स्वप्नील लालू यांनी थोडासा प्रयत्न केला गेला परंतु 6 चेंडूमध्ये 8 धावा फटकावल्या गेल्या. व आता परशुराम बाद झाले. त्यांनी मात्र 3 चेंडूमध्ये 2 धावा. म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी नमुना आपल्याला पाहायला मिळाला तो
प्रतिष्ठान गोठवली संघाच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन येते गोलंदाज यज्ञेश. बघूया जखडून ठेवणार गोलंदाज वर्चस्व करणार की फलंदाज वर्चस्व करणार, तेच येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. तर स्ट्राईकला आहे तो मंदार नाईक. हा मात्र डाव्या शोधा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय, जोरदार दाद मागण्यात आली जाते आणि हा मात्र पंच आपल्या बोट वरती करतायत आणि पायचितची जोरदार दाद मागली गेली आणि पंचांनी बाद करवलं गेलं. पहिली सफलता मिळाली जाते यज्ञेशला. वयवर्ष 18 असणारा हा गोलंदाज आपल्याच. आता मात्र आमचं स्कोरर्स इथं अपडेट दिली जाते. ह्या स्पर्धेतील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा गोलंदाज, तिसरा गोलंदाज ठरला गेला तो यज्ञेश. कारण आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये 2 गोलंदाजांनी आपला ठसा उमटवलेला आपला मनसुबे दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करून या षटकातील मनसुबे दाखवून दिले. तेच आता मात्र नवीन फलंदाजासाठी जातोय तो विशाल. या स्पर्धेचा नियम आहे, कुठल्याही क्षणाला जर चेंडूला काही झालं तर नवीनच चेंडू देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एक नियम केलेला आहे आणि या नियमाच्या जोरावर आता मात्र चेंडूची तपासणी करताना पंच आणि फलंदाज आणि इथं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं जातं फलंदाज निर्णय घेऊ शकतात चेंडू बदलण्यासाठी आणि आता मात्र चेंडू बदलला जातोय, नवीन चेंडू दिला जातोय. ह्या स्पर्धेत एक नियम ठेवला गेलाय, एक त्या नियमाच्या नुसार कुठल्याही क्षणाला जर चेंडू खराब झाला किंवा बदलायचा असेल तर नवीनच चेंडू दिला जाईल. एक चांगला निर्णय इथं केला जातोय का आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यज्ञेश वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं स्लॉगवरचं षटक टाकताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली, पायचित बाद करवलं मंदारला. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो विशाल स्ट्राईकला. यज्ञेश यांच्या गोलंदाजा तोंडीतील पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या दिशेत, तिथं आडव्याने एक धाव पण पूर्ण केली जाते. सुरेख फेकी होते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते विशालला. विशालांचं खातं उघडले, संघाची धावसंख्या पोहोचते ते 33च्या घरात. अचूक टप्प्याची गोलंदाजीच्या जोरावर बोनखोडे 11 बोनखोडे सारख्या मोठ्या संघाला बांधून ठेवलं गेलं, मोठे फलंदाज त्यांना बांधून ठेवलं गेलं. पुन्हा एकदा फुलटॉस दिला, टप्पा चुकला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. अतिशय सुरेख प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार, टप्पा चुकला आणि त्या टप्प्याला दिला मात्र फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून. 6 धावा डीजे. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली, सुरेख क्षेत्ररक्षण फेकी केली, थोडंसं गफलत झाली मात्र 2 धाव्याचा एक अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. ती दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मोहसिन आणि विशाल यांच्या माध्यमातून. मोहसिन वैयक्तिक आता मात्र आपले मनसुबे दाखवून देतोय. स्लॉगवरचं षटकामध्ये हाणामारी केली जाते, 2 चेंडूमध्ये 8 धावा फटकावल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, असा जोरकस मारला चिता हवेत झेल आणि तिथं मात्र झेल टिपला जातोय. मोहसिनने एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण यज्ञेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक बॅटल बघायला मिळतंय गोलंदाज आणि फलंदाज. षटकार मारल्यानंतर मात्र फलंदाज बाद होतोय असंच बोनखोडे 11 संघाचं घडतंय. कारण मगाशी सुद्धा स्वप्नीलने षटकार मारला, त्याच्यानंतर डॉट केला गेला आणि विकेट दिली गेली व आता मात्र मोहसिनने हाणामारी करण्याचा प्रयत्न केला गेला
पण मोहसिन ह्याला सुद्धा झेल देण्यास भाग पडला. आता मात्र ह्या डावातील असेल शेवटचा चेंडू. सन्मान्य श्री गणेश नाईक साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर गावदेवी क्रिकेट संघ दारावे गाव यांच्या माध्यमातून या मच्छिंद्र स्मृती चषक 2021 मध्ये त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि उजव्या सर चेंडू जाते पॉईंटच्या दिशेत. तिथं आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचली ती 42च्या घरात. 5 षटकं टाकून पूर्ण झालेत आणि 5 षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते ती 6 गडी बाद 43 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. संघाला विनंती असेल एकाच लाईनमध्ये, गोठवली संघाला विनंती असेल एकाच लाईनमध्ये तुम्ही तंबूच्या दिशेला यायचं आहे. कारण ह्या स्पर्धेमध्ये काय नियम ठेवले गेले तर त्या नियमाच्या नुसार एक क्रिकेटला शिस्त लावली गेली आहे. तर तुम्ही एकाच लाईनमध्ये मैदानातून बाहेर यायचं आहे. तसेच बोनकोडे 11 बोनकोडे संघाला सुद्धा विनंती असेल एकाच लाईनमध्ये तुम्ही लगेचच मैदानात उतरायचं आहे. आणि संधी जाते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और टीन बजाती हुई नागिन। Shake your body down. तर एकविरा आयुर्वेदिक संघाच्या संघनायकाला विनंती असेल इथे आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. लगेचच सामना सुरू होईल. याच्यातून विजयी होणारा संघ एकविरा आयुर्वेदिक संघावर लढला जाईल. तर विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. व राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला सुद्धा विनंती असेल आपला सलामीची जोडी आपली लगेचच मैदानात पाठवायची आहे. 43 धावांचं आव्हान उभं ठेवलं आहे ते राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला. पहिला जो सामना झाला त्यामध्ये तब्बल 61 धावांचं आव्हान समोर उभं ठेवलं. ते आव्हान मात्र मच्छ 11 नेरुल कॉलनी संघाला काय पेलवलं नाही व दुसऱ्या फेरीत प्रवेश केला गेला तो एकविरा आयुर्वेदिक संघाचा. आता मात्र सामना लढत सुरू आहे. रणसंग्राम चालू आहे. बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठवली यांच्यामध्ये. राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण घेतलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. टिचून गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला व सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. विनंती असेल राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. तर टिचून गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. तर गोठवली संघाच्या माध्यमातून स्वराज यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर मात्र किरण यांनी 1 षटक टाकलं त्यामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या 9. त्यानंतर रुणालनी 1 षटक टाकलं. अप्रतिम षटक होतं. त्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त त्या 5. त्यानंतर शेवटचं षटक टाकलं यज्ञेश यांनी त्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या त्या
धावा. एकंदरीत धावसंख्या फलकावर लागले 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते बोनकोडे 11 बोनकोडे संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानात उतरेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बोनकोडे 11 बोनकोडे संघाला विनंती असेल. तर सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पंच मैदानाचा ताबा घेतात. स्ट्राईकला जातोय तो तर कमी वयात ज्याने क्रिकेटवर आपला ठसा उमटवला, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये आपली दादागिरी गाजवायला सुरुवात केली, तोच स्वराज मात्र स्ट्राईकला जाते. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो तुषार. तुषार मॉन्टी जाते नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला आहे तो स्वराज मात्रे. 43 धावांचा पाठलाग करताना बघूया कितपत गोलंदाज वर्चस्व करणार की फलंदाज वर्चस्व गाजवणार. आणि बोनकोडे संघाच्या बाजूने वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटकाचा शुभारंभ करण्यासाठी येतोय तो सागर. स्वराज यांच्यासाठी. स्वराज गोलंदाजीवर आपली दादागिरी गाजवली गेली. 18 धावा मोजल्या गेल्या 2 षटकामध्ये. तोच स्वराज मात्र सलामीसाठी येतोय आणि गोलंदाजी स्वराज. हा मात्र स्वराज उजव्या स्टरचे चेंडू ढकललाय पॉईंटच्या दिशेत. चांगली सुरुवात, स्लो सुरुवात म्हणता येईल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हेच चांगलं क्रिकेट खेळाडूचा निशाणे असते. तसंच काहीतरी स्वराज करताना मान दिला गेलाय आणि एका धावेने मात्र संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं गेलं. धावसंख्या पोहोचते 1च्या घरात. 43 धावांचा पाठलाग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकला जाते तुषार. तसं यष्टँडला खेटून उभे आहेत ते यष्टीरक्षक माजिद बलोच. आता मात्र डाव्याशीचा बाहेरून जाणारा चेंडू आणि मात्र साप त्रिफळाचित केला गेलाय. डावी यष्टी उखाडली गेली ती तुषार मॉन्टीची. पहिला हादरा, पहिली सफलता मिळते ती बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या गोलंदाजाला सागरला. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी. मगाशीच म्हटलं गोठवली संघाने जशी गोलंदाजी केली तशीच काहीतरी सुरुवात म्हणता येईल ती बोनकोडे 11 बोनकोडे संघाची. धन्यवाद डीजे. तर नेहमीच म्हणत असतो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सागर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. मधल्या अष्टराचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पॅडवर मैदानात राहायला जातोय आणि एक धाव पण पूर्ण केली जाते ती फलंदाज प्रमोद यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावर लागते. एक गडी बाद 2 अशी संत सुरुवात म्हणता येईल. 43 धावांचा पाठलाग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ. पुन्हा एकदा सागर. मधल्या चेंडू. आता मात्र नजाकत भरा क्लासिक कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू जातोय दणदण करीत लांगा पांडीच्या दिशेत. 4 धावा. डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र क्लासिक आपल्याला फटका बघायला मिळतोय तो स्वराज यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा
क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, थोडासा बदल होतोय. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळताना सागर, त्या सागरच्या मारलेला चौथ्या चेंडूवर क्लासिक कव्हर ड्राईव्ह मारला गेला तो स्वराज यांच्या माध्यमातून. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडीशी बदल केली जाते. पुन्हा एकदा सागर स्वराज यांच्यासाठी पुढे सरसावून मारला गेला, हवे झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपणार का? अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण होते, झेल काही पकडता येत नाही, परंतु नक्कीच 2 धावा संघासाठी वाटवल्या गेल्या आणि धावसंख्या मात्र 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरात. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या जिंकण्यासाठी 43 धावांचा पाठलाग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ. स्वराज एका बाजूने नेटाने लढताना दिसतोय. स्वराज वैयक्तिक 7 धावावर खेळतोय. संघाची धावसंख्या एक गडीबाद 8 अशी धावसंख्या. मॉन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या पॉवर प्लेचं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि चेंडू पॅडवर लागते, जोरदार दाद मागली जाते आणि पंच मात्र हात बोट उंच करतात आणि स्वराजला पायचीत बाद करवलं जाते. मोठा हादरा, मोठा मासा गळाला लागतोय आणि दुसरा हादरा बसतोय तो राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला. 8 या धावसंख्येवर संधी जाते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. अरे ये क्या कह रहे हो? मैंने ऐसा तो नहीं कहा था. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिलं सांघिक पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज मोहसिन येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना लॉंग ऑफच्या दिशेत असलेलं दूरवर पांगलेलं क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असले एका लॉंग ऑफच्या दिशेत आणि दुसरा काऊ कॉर्नरच्या दिशेत असलेले 2 क्षेत्ररक्षक. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडा बदल करताना दिसतो यशरक्षक माजिद वलज. मोहसिन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक राईट हँड ओव्हर द केट. हा मात्र उंचेतला चेंडू अचूक टप्प्याचे स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू जाते. स्लो गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या एक षटक एक चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 8 धावा. 43 धावांचा पाठलाग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ. पहिल्या षटकामध्ये 2 सफलता मिळवल्या गेल्या. सागर यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज पायचीत बाद करवले गेले. आता मात्र मोहसिन अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना करते, कारण राकेश प्रतिष्ठान संघाबद्दल गोलंदाजाबद्दल म्हणायचं झालं. हा मात्र डाव्या यष्टीचा चेंडू ढकल दिला. चेंडू जाते स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूने डी मध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं चौकार षटकारांची 60 अशा आतषबाजी होत होती. 60 धाव फटकावल्या गेल्या होत्या त्या एकविरा आयुर्वेद संघाच्या माध्यमातून. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र असं काही दिसत नाही. एकेरी दुहेरीचं क्रिकेट 2 षटकार व 1 चौकार अशा काहीतरी बाउंड्रीज होत्या. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. आता मात्र जोरकस मारला, चेंडू जाते स्क्वेअरलेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते ती प्रमोदच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकला जाते तो हिटमॅन रोहित. डावखुरा फलंदाज मागच्या वर्षात धावांचा चौकार षटकारांच्या आतषबाजी करायचा तोच रोहित मात्र यावर्षी काही फॉर्मात असताना दिसत नाही आहे. तर डावखुरा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेत एक क्षेत्ररक्षण लावला जाते आणि दुसरा क्षेत्ररक्षण लावला जाते तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत. रोहित डावखुरा फलंदाज बघूया सामोरा जाईल तो मोहसिनच्या गोलंदाजीला. आतापर्यंत ह्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत जखडून ठेवलं गेलं. पहिल्या सामन्यात पहिल्या डावात जसं राकेश प्रतिष्ठानच्या गोलंदाजाने जसं जखडून ठेवलं तसंच काहीतरी समीकरण, तसेच त्यांच्याच गोलंदाजी करताना गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना सागर आणि मोहसिन.
हा मात्र डाव्या स्टेअरचा चेंडू उजव्या स्टेअर थोडासा बाहेरून जाणार चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि यष्टरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडू जातोय, हाराकिरी पत्करली जाते परंतु चेंडू सरळ निर्धाव जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी एक षटक 4 चेंडू तर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 10 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील कितपत धावा जमवणार 43 धावांचा पाठलाग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली संघ. फुलटॉस चेंडू ढकलला जातोय तर काव करण्याच्या दिशेत तिथे मात्र आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. रोहित यांचं खातं उघडलं एका धावेने. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 11 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होताना दिसतंय कारण अजून आतापर्यंत 32 धावांची आवश्यकता असेल. 19 धावा आणि 19 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असेल. पुन्हा एकदा मोहसिन प्रमोद यांच्यासाठी हा मात्र आजची अतिशय अचूक टप्प्याचा गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. अशाच प्रकारचं काहीतरी गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल असं अपेक्षित होतं आणि बोनकोडे संघाचे गोलंदाज नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतात आणि जखडून ठेवलं जाते. मॉन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण होतात. या षटकामध्ये फक्त धावा मोजल्या गेल्या त्या 3. किती कंट्रोल असेल, किती अचूक टप्प्याची गोलंदाजी असेल. पहिल्या डावामध्ये सुद्धा असंच काहीतरी गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु आता पण ह्या बोनकोडे संघाच्या बाजूने सुद्धा अशीच काहीतरी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 2 षटकानंतर 11 धावा. आत्ता अजून 18 चेंडू असतील आणि धावसंख्या जिंकण्यासाठी असतील ते 32 धावा. व गोलंदाजीसाठी येते क्रिकेट विश्वातलं नवी मुंबई क्रिकेट विश्व नव्हे तर महाराष्ट्र क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव स्वप्नील नाईक लालू या नावाने गणला जातोय. तोच गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना दिसेल का. स्वप्नील नाईक लालू गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षण आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जातंय. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक लालू राईट हँड ओव्हर द विकेट मारा. डावखुरा फलंदाज रोहित हिटमॅन रोहित याच्यासाठी. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी स्विंग अँड मिस पद्धतीचा आणि पंचांचा एक धाव. बॅटची कड लागते, माफ करा 22ची एक धाव येते. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी होते परंतु यष्टरक्षकाला चेंडू गवसत नाहीये. चेंडू जाते डी मध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 12च्या घरात. हा मात्र उजव्या चेंडू तशाच प्रकारे बॅटची कट घेऊन चेंडू जातोय पुन्हा एकदा डी मध्ये. एकेरी दुहेरीचं क्रिकेट चालू आहे. आता मात्र समीकरण असेल 16 चेंडू आणि 30 धावा. 16 चेंडू 30 धावांचं समीकरण असेल. लालू आपल्या स्वप्नील नाईक आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करताना दिसतोय रोहित यांच्यासाठी. अतिशय सुरेख चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षेप सारखीच गोलंदाजी करताना दिसतोय तो लालू. आता मात्र सूर काय गवसत नाही आहे तो रोहितला. वारंवार डॉट बॉल टाकले जात आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते लालू यांच्या माध्यमातून. आपल्या नाव्याला साजेशी गोलंदाजी करताना जसं आपलं नाव आहे तसेच गोलंदाजी करताना लालू. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू ढकललाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन बॉडीच्या वाईटिश लॉंगॉनच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात. आता मात्र समीकरण असेल ते 29 धावा. 14 चेंडू 29 धावा. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय बोनकोडे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रमोद. हा मात्र मध्ये चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटची लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकेरीने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 15च्या घरात. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. हाराकिरी पत्करावी लागेल कारण अजून जिंकण्यासाठी 28 धावांची तब्बल आवश्यकता. 13 चेंडू 28 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा लालू. हा मात्र डाव्या चेंडू हवे झेल होता परंतु झेल सुटला गेलाय. जीवनदान दिलं जातंय ते प्रमोदला. असं एकेरी दुहेरीचं क्रिकेट असताना झेल सोडला जातोय आणि जीवनदान गेलं. या जीवनदानाचा फायदा उचलणार का येणारी 2 षटकं सांगून जातील. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे प्लीज.
या लाईटचं बोलणं समीकरण आहे. मोहन गोलंदाजीसाठी येताना दिसतोय आणि मैदानात असलेला प्रमुख काहीसा असफल ठरताना दिसतोय, कारण आतापर्यंत तब्बल चेंडू खेळले गेले तर 7 आणि धावा बनवल्या गेल्या ते 4. तर सन्मान्य श्री श्रीनिवास पाटील साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांचं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट मग पाहायला मिळते. प्रमोद आणि रोहित यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 18च्या घरात. आता मात्र धावा बाकी असतील त्या 25 धावा. 11 चेंडू 25 धावा. तर ह्या स्पर्धेसाठी आणि हा मात्र डाव्या शीच्या बाहेरून जाणारा चेंडू जातोय आणि पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. तर ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी दवाखान्याची म्हणजेच आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज पुरवल्या आहेत तेच नितीन सिंग साहेब, अपोलो हॉस्पिटलचे नितीन सिंग साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि हा मात्र डाव्या शीचा चेंडू जोरकस मारला आणि अप्रतिम झेल टिपली जाते मिड विकेटच्या दिशेत. सुरेख झेल ओम यांच्या माध्यमातून झेल टिपला जातोय व प्रमोदला बाद करवलं जातंय. स्वराज बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी काहीतरी पडझड व्हायला लागली आणि धावा जशा थांबल्या असं वाटत होतं आणि तसंच काहीतरी गोलंदाजी केली गेली ती बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या माध्यमातून. तर ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी मेडिकल फॅसिलिटी पुरवली आहेत तेच अपोलो हॉस्पिटलचे नितीन सिंग साहेब इथं उपस्थित होत आहेत. त्यांचं पण ह्या क्रिकेटच्या माध्यमातून म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ दारावे गाव व मच्छिंद्र स्तुती चषक 2021 मध्ये खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मोहन. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल तर ते राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला. 10 चेंडू 25 धावा. आता मात्र ह्या वर्षाच्या फॉर्मात असलेला फलंदाज मैदानात जाताना दिसतोय रुणाल. मागच्याच आठवड्यात झालेल्या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी केली तोच रुणाल मात्र मैदानात जातोय आणि मोहन यांच्या गोलंदाजीला तोंड देतोय. आता मात्र आपले मनसुबे दाखवून दिले गेले आणि चेंडू धाडला सीमा रेषे पार आणि नशिबाची साथ मात्र बोनकोडे 11 संघाच्या बाजूने लागली जाते आणि एक धाव पण पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी धावतात आणि दुसरी धाव पण करता करता मात्र रोहित बाद होतोय. नशिबाचे जोर म्हटलं बोनकोडे 11 संघाच्या बाजूने जाते. जिथं षटकार होता तिथं मात्र एकदा भेटली आणि दुसऱ्यासाठी धाव काढता काढता रोहित मात्र होतोय धाव बाद आणि मात्र चौथी सफलता भेटली जाते ती बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. आता मात्र 23 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण इथं लागलंय. तर विनंती असेल एकविरा ऐरोली संघाच्या संघनायकाला सन्मान्य श्री भरत पाटील कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक टाकताना मोहन रनआउट झाला. हा मात्र मारला फटका. पहिल्या चेंडूवर षटकार गेला नाही. आताच्या चेंडूवर मात्र नक्कीच जाणार सीमा रेषे पार षटकार आणि डीजे मास्टर प्लीज. धन्यवाद डीजे. हाहाकार
हाहाकार माजवला तर रुणाल यांच्या माध्यमातून एक पहिल्या चेंडूवर मारला, नशिबाने त्यांना फक्त एक धाव दिली गेली. आणि आता मात्र जोरकस मारला फटका, त्याच्यामध्ये चेंडू धाडला सीमारेषे पार 6 धावे. समीकरण मात्र बदललं गेलं, समीकरण लागलं ते 17 धावांच्या. आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारे मारला चेंडू आणि गेला चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या ठिकाणी 6 धावेने. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. जिथे बॅकफुटला जात होता गोठवली संघ तिथेच रुणाल मैदानात येऊन हाहाकार माजवला गेला. आणि आता मात्र चेंडू असेल 7 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असेल. एका चेंडूवर नशिबाची 7 बोनकोडे 11 संघाच्या बाजूने झाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूने लागोपाठच्या 2 चेंडूवर फटकावले गेले ते 2 षटकार आणि समीकरण बदलू आणि सामना झुकवला गेला आपल्या बाजूने. पण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एक चेंडूमध्ये 1 धाव होताना बघितली आणि 6 चेंडूमध्ये 2 धावा होत सुद्धा डिफेंड केलेल्या बघितल्या. तसंच गोलंदाजावर वर्चस्व ठरताना मोहन यांनी पहिले 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर मात्र आता मात्र 2 लागोपाठच्या 2 चेंडूवर मारलेले 2 षटकार हॅट्रिक साधणार का. आणि आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 33च्या घरात. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 10 धावा. आणि जर म्हटलं जातं विघ्नेश सर नेहमीच म्हणत असतात दुःखावर फुंकर मारण्याचं काम कोण करतं तर सुमधुर संगीत. जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे प्लीज. डीजे. तर आता मात्र नवी मुंबई क्रिकेट विश्वातला गोलंदाजाचं नाव अष्टपैलूच्या एक क्रिकेट विश्वातला अष्टपैलू खेळाडू ज्यांनी पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली त्या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या होत्या त्या 3. तोच लालू गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 10 धावा. हा डावेश्वरचा चेंडू हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक झेल टिपणार का. आणि आता मात्र झेल टिपला गेलाय आणि किरणला बाद करवलं गेलंय. समीकरण बदललं गेलं. 5 धावा 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि ह्या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम म्हणजे तुम्हाला धावा फटकाव्या लागतील त्या 5 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र स्ट्राईकला जाताना दिसतोय. स्ट्राईकला गेलाय तो रुणाल. 3 चेंडूवर हाणामारी केलेली 2 षटकार गेले आणि एक निसर्गाचा अडथळा आला त्याच्यावर त्याला 1च धाव मिळाली. तोच रुणाल मात्र स्ट्राईकला जातोय आणि समोर एक अनुभवी गोलंदाज क्रिकेट विश्वातला नवी मुंबई क्रिकेट विश्वातला एक अनुभवी गोलंदाज लालू स्वप्नील नाईक. आता मात्र जोरकस मारला फटका. चेंडू हवेत झेल क्षेत्ररक्षक झेल टिपणार का. आणि आता मात्र रुणालला बाद करवलं गेलंय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करवले गेले. ते स्वप्नील नाईक आपला अनुभव वापरताना दिसतोय. तर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत काही खुर्च्या आतमध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. विनंती असेल प्रेक्षक मायबापांना खुर्च्या जरा तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर बसा प्लीज. सहकार्य करा. या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये तर तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. एकविरा ऐरोली संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच ह्या बोनकोडे 11 बोनकोडे व राकेश प्रतिष्ठान गोठवली यांच्यातून विजयी होणारा संघ दुसऱ्या फेरीत एकविरा ऐरोली संघाबरोबर लढेल. तर स्वप्नील 4 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. स्ट्राईकला आदेश. लालू ऑन हायट्रिक. आता मात्र जोरकस मारला फटका आणि पंचांचा इशारा येतोय बाद. आणि या स्पर्धेतील पहिली हायट्रिक फलकावर लागली जाते.
स्वप्नील नाईक यांच्याच नावाने लागली जाते पहिली हायट्रिक. वेल डन. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना मात्र हाराकिरी पत्करली जाते राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाच्या बाजूने. आता मात्र समीकरण लागलंय 3 चेंडू 3 चेंडू आणि 10 धावा. स्वप्नील नाईक लालू आपला ब्रँड दाखवतोय, आपला अनुभव, आपलं का वर्चस्व ठरलं जात आहे, का मला बेस्ट गोलंदाज म्हटलं जातं, आपला अनुभवाचा वापर करताना दिसतोय. 6 चेंडू 10चं समीकरण असताना समीकरण लागलंय 3 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय डी मध्ये. समीकरण बदललं जातंय 2 चेंडू आणि 9 धावा. आणि एक खुशखबर आली आहे. पुन्हा एकदा समीकरण 2 चेंडू 9 धावा. आता मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जातोय. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 35च्या घरात. आता मात्र चेंडू असेल 1 आणि धावा असतील त्या 8. तर स्वप्नील नाईक यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. ह्या स्पर्धेतील पहिली वहिली हायट्रिक मारल्यामुळे स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यांना पारितोषिक दिलं जातं. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या व्यासपीठावर जमा झालेलं आहे. तर टॉससाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. बोनकोडे 11 बोनकोडे. आणि ह्या स्पर्धेचा नियम आहे एका रांगेतच हँडशेक करायचा आहे.